चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्। एक बाणी, एक पत्नी, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणार आहे। रामकथा जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी आहे। रामकथा प्रपंचामधील सर्व प्रश्नांची उत्तरं, रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे, तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजावाकीचं साधन आहे। असे सुरस अवीठ पवित्र गोड श्रीरामकथा। आज श्रीराम कथेचा पूर्णाहुतीचा दिवस। गेली 6 दिवस तुम्ही आम्ही सर्व रामकथा चिंतन करण्याच्या संबंधाने एकत्रित आलेलो। सन्माननीय दशरथजी पाटील इंगळे त्यांचा सर्व परिवार, त्या परिवाराच्या वतीनं सर्व ग्रामस्थ मंडळीच्या आग्रहास्तव घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा अखंड हरिनाम सप्ताह रामकथा महोत्सव आमचे परमस्नेही आणि इंगळे परिवाराचं श्रद्धास्थान पूजनीय प्रकाशजी महाराज बोधले यांच्या मार्गदर्शनाखाली इंगळे परिवाराच्या वतीनं बोधले बाबांनी दिलेलं निमंत्रण अधूनमधून आमचे लालासाहेब पवार, कुमारभाऊ देशमुख यांनी कार्यक्रमाचं करून दिलेलं स्मरण, आणि म्हणून गेली 6 दिवस तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित महाराज मंडळी, भरत महाराज, परमेश्वर महाराज, अण्णा महाराज, मारवाडी महाराज, चोपदार महाराज, वर बसलेले सगळे जावाई महाराज, आमच्या आवडीचे विनेकरी महाराज, शेवटच्या दिवसाला बरोबर आलेले आमचे ठोंबरे महाराज, सुदामजी, पुढे बसलेले सर्व मान्यवर, बार्शीहून आलेले ढाळे त्यांचे सहकारी सर्व, काकडे वकील साहेब आहे, लक्ष आहे माझं तुम्ही काय, इकडे बसलेले सर्व मान्यवर, उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, प्रचंड गर्दी, दर्दी, शिस्त, शांतता या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेली भव्यता। आपण कालपर्यंत कथा श्रवण केलेली आहे। सीताशोध, आज रावण वध आणि राजतिलकपर्यंतची कथा नियोजित वेळेत पूर्ण करायची आहे। सीतामाईचा शोध घेऊन सर्वांच्या समवेत हनुमानजी रामचंद्र प्रभूपर्यंत पोहोचले, चूडामणी दाखवला, सुग्रीवजी निर्णय घेतला, बस युद्ध करणार आहे, तयारी करू सगळी वानर सेना घेऊन। लवकर आले बरं का, समुद्राच्या काठाला येऊन पोहोचले। आता शेठजी, हनुमानजी लंका पेटवून गेल्यापासून बरं का दशरथ पाटील, घराघरात चर्चा लंकेत, बारीक आवाजात, दबक्या आवाजात एक दुसऱ्याला म्हणायचा, का रे काय, ज्यानं गाव पेटवलं सेवक आहे म्हणे, तो सेवक, दुसरा उभा राहायचा, सेवक हा ना, आले का मग सेवकानं एकट्यानं पेटवलं, मालक आल्यावर कसं होईल, हे चर्चा घरात। वह निशाचर रईस असंका जपते जा रे गई कपिलंका, निज निज ग्रह सब करे विचारा, नहीं निश्चित कूर केर उबारा, जासू दूत बल बरनी न जाई, सोई आहे पुर कौन भलाई। ज्याच्या सेवकानं एकट्यानं पेटवायचा कार्यक्रम केला तर त्याचा मालक आल्यावर, आणि म्हणून रावणानं तातडीची मीटिंग बोलवली बरं का वकील साहेब। आपत्कालीन गाव पेटलं होतं ना, मीटिंग डोळ्यापुढे आणा। ठोंबरे पाटील, सभासदो, हे लंकेतली मीटिंग सांगतो। जी सरकार, अरे वो अकेला आया था बंदरपुरा, गांव जला करके चला गया, तो बताइए क्या किया जाए। सभासद उठले, चिंता क्यों करते हो सरकार, मर्द बैठे हैं, मर्द बैठे हैं, मर्द। त्याच मीटिंग मध्ये बिभीषण होता, बिभीषण कॅबिनेट मंत्री होता बरं का, उभा झाला, भैया
अविनय हो तो क्षमा करे, ये सब तुम्हारे सभासद आज हनुमान के गैर हाजिर में बकवास कर रहे, मंत्र बैठे मर्द बैठे। मेरा सवाल है भैया, अकेला हनुमान कल पूरा गांव जला रहा था तो सब मर्द कहाँ गए थे? मुद्दा विभीषण सोए थे? अरे सच है तेरा, बोल क्या करू, माझा ऐकाल दादा दास। दशरथ पाटील विभीषणानं हात जोडले भावाला, रिघाल्या श्रीरामा शरण, सकळ कुळाचे कल्याण, तुमचाही वाचेल प्राण, कुंभकर्ण जगेल। एवढं करा दादा, एवढं करा माझ्यासाठी, श्रीरामाला शरण जा, कल्याण होईल कुळाचं। रामाला शरण जा म्हटल्या बरोबर रावण खाली उतरला, बुटा भरली लाद घातली, विभीषणाच्या कमरड्यात खाली पाडला। कॅबिनेट मंत्री लाद घातली रावणानं, खाली पाडला। ही कथा सांगता सांगता पार्वती आईजवळ महादेवजी रडतात। पार्वती आई म्हणाल्या, कथा सांगताय ना, रडता का? अरे विभीषण कोण आहे? पार्वती कोण आहे? साधू आहे, आणि त्याच्या साधूच्या कमरड्यात बुटा भरली लाद घातली रावणानं। आणि असा नियम आहे पार्वती, ज्या राज्यात माझ्या साधू संताचा अपमान होतो त्या राजाचा नायनाट व्हायला वेळ लागत नाही। साधु अवैज्ञ तुरती भवानी, कर कल्याण अखिल के हानि, कर कल्याण अखिल के हानि। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, जय जय राम जय जय राम जय जय राम। साधु अवज्ञा तुरत भवानी, कर कल्याण अखिल के हानी। कुमार भाऊ, आज शेवटचा दिवस आहे। सर्व श्रोते मायबापाच्या चरणी विनम्र प्रार्थना आहे, तुम्हाला इथून पुढे भविष्य काळात कोणत्याही समाजाचा साधू भेटू द्या, बौद्ध धर्माचा, ख्रिश्चन धर्माचा, जैन धर्माचा, मुस्लिम धर्माचा, हिंदू धर्माचा, त्या साधूच्या अंगावर व्यवस्थित कपडे नसू द्या, भोळा बाबडा असू द्या, दिसायला पागलासारखा दिसू द्या, तुम्हाला त्या साधूला नमस्कार करायचा नाही, करू नका। फक्त एक विनंती आहे, त्या साधूची टिंगल टवाळी करू नका। काय होईल? दशरथजी, साधू काहीच करणार नाही, पण भगवान बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। हरिजनाची कोणा न घडावी निंदा, साहात गोविंदा नाही त्याची। कशाप्रमाणे? 1 मिनिट घेतो। एका श्रीमंतानं एका मावशीला जेवायला सांगितलं, ती जेवायला गेली, विठ्ठलराव तिच्यासोबत 5 वर्षाचं बाळ मागं लागलं। आता लेकरू आहे, तिथं गेल्यावर श्रीमंताच्या घरी थाट होता जेवणाचा, बसायला पाट, पाटीला पाट, ताटाला पाट, चांदीचं ताट, वाटी चांदीची, फुलपात्र चांदीचं, ताटाला शोभेल असे पदार्थ, श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटा वडा, कांद्याची भजी, पापड, लोणची, बालुशाही, मालपोळी। तुम्हाला आठवण एका पाटावर नवीन पातळीकडे सोन्याचा दागिने, इतक्यात पिंट्यानं मम्मीच्या तळातला गुलाबजाम उचलला, तोंडात घातला। श्रीमंताचं लक्ष एक दिली कानाखाली ठेवून, लेकरू गुलाबजाम सहित पाडलं खाली, बॉल सारखा गुलाबजाम तोंडातला उडाला, त्याचा एक दात पडला, तोंडातून रक्त आलं, पालीसारखं तडफडून लेकरू रडू लागलं। त्याची आई उठून उभी राहिली पाटावर। श्रीमंतानं विनंती केली, तुम्ही बसा मावशी, हे पातळ तुमच्यासाठी आणलं, सोन्याचे दागिने तुमच्याच करता केले, हे सुग्राज भोजन तुमच्यासाठीच केलं मावशी, पोटभर जेवा, सावकाश जेवा। जेवल का माय ठोंबरे पाटील, जिच्या लेकराच्या तोंडातला गुलाबजाम पाडला? विजेसारखी कडाडली त्या श्रीमंतावर। रॉकेल वतून पेटव वैभव तुझं, माझ्या लेकराला मारलं नाही जेवणार मी। जसं लेकराला मारल्यावर माय सहन करत नाही, तसा साधू संताचा अपमान भगवान सहन करीत नाही। म्हणून साधु संत को मत सता, साधु संत को मत सता, वो रो देगा लेकिन सुनेगा उसका भगवान तो तुझे जड़ से खो देगा। लाद घातली विभीषणाच्या कमरड्यात। विभीषणानं रावणाचं काहीच केलं नाही ठोंबरे पाटील, पण रामानं दिवा लावायला कोणी ठेवलं नाही, हे लक्षात ठेवा। ज्यानं लात मारली, विभीषण उठला, लात मारली त्यालाच वाकून नमस्कार केला।
दादा, वडील मरण पावले म्हणजे मोठा भाऊ लहान भावाचा बाप असतो. तू लात मारली काय? माझ्या जन्मदात्यानं मारली काय? आता मी रामाकडे चाललो, पण जाताना सांगतो तुझं कल्याण रामाच्या शरणागतीत आहे. नमस्कार. निघाला. कुठं कुठं जातंय म्हणून पाळतवरती दोघं ठेवले, एक शुक आणि सारण. वानराच्या रूपात 3 दिवस रामाच्या सैन्यात होते, तपास लागला नाही. आणि जेव्हा ठोंबरे पाटील बिभीषणजी रामचंद्राकडे आले, प्रभूने विचारलं कोण आहे? अजिबात आड पडदा ठेवला नाही परिचय देताना सेठजी. दुसरा असता तर काय तिखट मीठ लावू लावू परिचय दिला असता. मी का तुमचा कार्यकर्ता, अख्ख्या गावात पठ्ठ्याच्याच बंगल्यावर बॅनर. तुम्हाला नवल वाटल साहेब, देवघरात पांडुरंगा शेजारी तुमचा फोटो, रोज पूजा करतो. परिचय दिला असता नाही एखाद्या. पण विभीषणानं अजिबात आडपडदा ठेवला नाही. कोण आहे तू? तुमची पत्नी चोरून नेणारा वैरी रावण, त्याचा सक्का भाऊ आहे मी. इथून सुरुवात. नाथ दशानन करमय भ्राता, निशिचर वंश जन्म सुरत राहता. राक्षस कुळात जन्माला आलो मालक. माझ्या कुळाचा परिचय देतो. जथा उलुकै तमपरनेहा. हां, कळलं ना तुम्हाला? नसेल कळलं सांगतो. हा परिचय दिला, जथा उलुकै तमपरनेहा. कळलं नाही पण मराठीत सांगतो, मग चांगलं वाटेल तुम्हाला. जथा म्हणजे कळप, उलूक म्हणजे घुबड, तम म्हणजे अंधार, नेहा म्हणजे प्रेम. आता जमलं ना? जथा उलुकै तमपरनेहा म्हणजे जसं घुबडांचं अंधारावर प्रेम असतंय प्रभू, तसं आम्हा लोकांचं पापावर प्रेम असतं. सहज पाप प्रिय तामस देहा, त्या कुळात माझा जन्म झाला. प्रभूला एवढा आनंद झाला. आडपडदा न ठेवणारा भक्त, त्याला राज तिलक केला. हनुमानजी चकित झाले, मालक अजून रावण मरायचा आहे आणि तुम्ही राज तिलक बिभीषणाला करता. समजा रात्रभरामध्ये जर परिणाम झाला, एका रात्रीत काय होईल काय सांगता येतं का ठोंबरे पाटील? माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे रामायण. अहो, रात्रभरात परिणाम झाला आणि रावण सकाळी पाया पडायला आला, तर त्याला काय देणार? तुम्ही लंका दिली बिभीषणाला. रामचंद्र म्हणाले, हनुमान बिभीषण शरण आयो, कियो लंका दान, ये सुनिए रावण आयो, करूंगा अयोध्या दान. आज बिभीषण पाया पडला, लंकेचं राज्य दान केलं. समजा परिणाम झाला, सकाळी रावण पाया पडायला आला, तर त्याला मी अयोध्येचं राज्य दान करीन. माझ्या पादुका ठेवल्यात भरतानी. अजून बिभीषणाला स्वीकार केला. बिभीषण ते दोघं पकडले, शुक आणि जे वानराच्या रूपात होते. लक्ष्मणापुढे उभं केले. लक्ष्मणजीने विचारलं कौन है? बोले रावण के दूत किस लिए आए थे? तुम्हारी सेना का भेद जानने के लिए. भेद मिला हमें क्या? ब्रह्मा को नहीं मिल सकता. आपको जान प्यारी है तो मैं चिट्ठी लिख कर देता हूँ. पहुंचाओ रावण के पास. लक्ष्मणजीने चिठ्ठी लिहून दिली. चिठ्ठी घेऊन शुक सारण दरबारात रावणाच्या. दरबार भरलेला होता. चिठ्ठी रावणाजवळ दिली. विठ्ठलराव तुच्छतेनं वाचून फेकून दिली. विचारलं शुक सारण जे, अरे तपस्वी की सेना में आप 3 दिन तक थे. हाँ मतलब भेद मिला है क्या? म्हणजे सगळ्यात ताकदवान वानर कोण आहे तपस्व्यांच्या सैन्यात? सगळ्यात ताकदवान वानरासोबत मुलाखत नाही झाली सरकार 3 दिवसात. मग सगळ्यात कमी ताकदवालं कोण हे पाहून आलो आम्ही. बरं सांग ना, ज्यानं तुमचा अक्षय नावाचा मुलगा मारला आणि एकट्यानं आपलं गाव पेटवलं का नाही, हा तो मारोतराव. हा पलीकडच्या पार्टीत सगळ्यात कमी ताकदीचं वानर. आता सरकार हादरलं. जे का सगळ्यात कमी ताकदवालं एकटं गाव पेटवतं, फुल पॉवर कसं असेल? शुकसारण निघून जातात. आता इथे रामचंद्र प्रभू बिभीषणाला विचारता, बिभीषणा काय करावं लागेल? बिभीषणजी म्हणाले, प्रभू समुद्राची प्रार्थना करा. प्रार्थना शब्द आला सेठजी आणि लक्ष्मण नाराज. भैया प्रार्थना करना आलसी लोगों का काम है. दैव दैव आलसी पुकारा, नाथ दैवर कौन भरोसा, सोशे सिंधू करई मनोरसा. अर्ज विनंत्या नमस्कार पाया पडणे ठोंबरे पाटील हे अजिबात लक्ष्मणाला मान्य नव्हतं. लक्ष्मण म्हणायचा, दादा सध्या विनंत्या करण्यात वेळ घालवत जाऊ नका. मग कामं कशी होतील? डोक्याला रिव्हॉल्वर लावा, पटापट तुरंत निर्णय लेनेवाला. धनुष्वर बाण लगा भैया. तरी प्रभू 3.5 दिवस प्रार्थनेला बसले. 4थ्या दिवसाची दुपार होईपर्यंत. आणि 4थ्या दिवसाची दुपार झाल्यावर प्रभू म्हणाले, लखन ला धनुष्यर बाण. आता प्रभूला माहीत नव्हतं का प्रार्थनेने समुद्र प्रसन्न होत नाही. मग तरी
प्रार्थना का करतात? याचं कारण धर्मसंकटात आहे शेठजी प्रभू. एका भागाला वैऱ्याचा भाऊ बसला, एका भागाला स्वतःचा भाऊ बसला. वैऱ्याचा भाऊ म्हणतो प्रार्थना करा आणि स्वतःचा म्हणतो प्रार्थना करू नका. ऐकावं कोणाचं? स्वतःच्या भावाचं ऐकलं तर वैऱ्याच्या भावाला वाटेल खरंच आहे, मी वैऱ्याचाच पडतो, कसं काय ऐकल माझं, याचा गैरसमज होते. बरं, वैऱ्याच्या भावाचं ऐकलं तर लक्ष्मणानं नाराज होणार. 13-14 वर्षे मी सेवा नवरा बायकोची केली, कंदमुळे बोरं फळं आणत गेलो, हे आता आलं मागणं, तेही दुसऱ्या पार्टीतलं, याला पुन्हा स्वीकारलं, नुसतं स्वीकारलं नाही कॅबिनेट केलं आणि पुन्हा ऐकतं त्याचंच, नाही का नाराज होईल? असं धर्मसंकट आहे प्रभूचं. पण दोघाचं समाधान करण्यासाठी प्रार्थना. झालं काय? 3.5 दिवस प्रार्थना केल्यामुळे वैऱ्याचा भाऊ एवढा खुश झाला. बाप रे, पहिल्या भेटीत स्वतःच्या भावाचं ऐकलं नाही देवानं आणि पठ्ठ्याचं ऐकून प्रार्थना केली. केवढा विश्वास माझ्यावर. म्हणजे 3.5 दिवसाच्या प्रार्थनेनं वैऱ्याच्या भावाचा विश्वास संपादन केला. एक काम झालं. आता स्वतःचा नाराज होऊ नये. लखन जे लाव धनुष्यबाण, नाचने लगा, आखिर मेरी बात माननी पडी भैया. बेकार गए ना 3.5 दिन. दोघंही खुश केले. याला भगवान म्हणतात. भरतजी, भगवंताला धर्मसेतू म्हटलेला आहे. सेतू शब्दाचा अर्थ मराठीमध्ये पूल होतं आणि पुलाचं काम काय आहे? पुलाचं काम आहे जोडणे. दशरथजी, नदीवर जर पूल झाला तर त्या गावची माणसं सकाळी सकाळी या गावात चुना मळायला येतात ना, या गावचे तंबाखू खायला त्या गावात जातात. म्हणजे पुलाचं जोडायचं काम पूल करत असते. तसं रामचंद्र प्रभूंनी जोडायचं काम केलं. त्यावेळेला हे बिमारी होती शेठजी. 2 साधूचं पटत नव्हतं. ही बिमारी पूर्वीपासून आहे. सध्या दुर्जनांचा प्रभाव का? सज्जनाच्या संघटनेचा अभाव, म्हणून दुर्जनांचा प्रभाव. हे काय आताची बिमारी आहे का? राजकीय क्षेत्रातल्या मंडळीला सांगतो, तुम्हाला चांगलं वाटतं आमचं क्षेत्र, तुमचं खूप चांगलं आहे. दिवसभर एकमेकाच्या विरोधात बोलतात ना, संध्याकाळी एकाच हॉटेलमध्ये एकाच बाकड्यावर बटाटा वडा खातात. 12 तासात जमते त्यांचं. इथं जन्म गेला तरी त्या बुवाला कशाला आणलं, नेमकं त्या बुवाला कशाला आणलं. 2 शास्त्री, 2 कुत्री, 2 मिस्त्री, 2 रेडे, 2 घोडे, 2 वेडे, 2 जावा, 2 आवान, 2 बुवा. या 9 लोकांचं पटत नाही. अरे, हे बोधले महाराजची कला आहे. कडक टोपी उंच घालून बरोबर बुवा लोक एका ठिकाणी आणतात. ते तर त्यांची कला, सर्वांना जमत नाही ते. भरतजी, अरे त्याही वेळेला मोठा आजार होता हा. रामचंद्राच्या वेळेला काकडे वकील साहेब, 2 प्रसिद्ध संतांचं पटत नव्हतं तेव्हा. एक विश्वामित्र, एक वसिष्ठ. बरं, सामान्य आहे का? प्रतिसृष्टी निर्माण करणारा विश्वामित्र आहे आणि ज्याच्या चरणाजवळ बसून विद्या शिकत होता जगाचा बाप वसिष्ठ, काही सामान्य आहे? इतकं विकोपास गेलं दोघाचं. कितीतरी लेकरं वसिष्ठाची मारली विश्वामित्रानं. एवढे वैर. पण हे दोन्ही विरोधक संताला एकाच व्यासपीठावर आणून बसवलं ते श्रीरामानं. हे क्रांती आहे. याचं नाव सज्जन संघटना. दशरथ जनक व्याही झाले, कारणीभूत राम आहे. म्हणजे रामाने आधी सज्जनाची संघटना केली, मग रावणासारख्या दुर्जनाचा नायनाट झाला आणि मग रामराज्य आलं. हे जोडायचं काम आहे. लाव धनुष्यबाण. समुद्र मोत्याचं ताट घेऊन माणसाच्या रूपात प्रकट झाला. प्रभूनं मोत्याचं ताट स्वीकारलं आणि समुद्राचे उद्गार आहे. प्रभू भल की मोहिसी कदीनी. प्रभु भल की मोहिसी कदीनी. मरी जादा पुनी तुमरी कीनी. मर जादा पुनी तुमरी कीनी. प्रभु भल की मोहिसी कदीनी. प्रभु भल कीन मोहिसी कदीनी. धोली गवारे शूद्र पशु नारी. सकल ताड़ना के अधिकारी. धोली गवारे शूद्र पशु नारी. सकल ताड़ना के अधिकारी. प्रभु भल कीन
मोही सीख दीनी मर्यादा पूरी तुम्हारी सेठ जी प्रभु भल कीन मोही सीख दीनी प्रभू अहो मर्यादा तुम्हीच घालून देता की नाही. आता ज्ञानेश्वरीचे वाचक पुढे बसलेले आहेत. पर्वती बैसका न सांडावी समुद्री रेखा नोलांडावी पृथ्वी या भूते व्हावी हे आज्ञा माझी. तुम्ही कायदा करता पर्वतानं जागेऊन उठू नये. दशरथ पाटील जर हिमालयाला कळलं असतं 12 तारखेपासून आनेगावला रामकथा जर हिमालय पहिल्या दिवशी आला असता तर कथा झाली असती का थालीपीठ आपलं. त्या पर्वती बैसका न सांडावी जागेऊन उठू नये समुद्री रेखा नोलांडावी. जर समुद्राच्या मनात आलं एक दिवस मुंबई फिरून येऊ राहील का मुंबई. रेखा नोलांडावी कायदे तुम्हीच करता बाहेर नाही आलो रागावता. प्रभू बलकेन मोही शकती नाही पण याद आपण तुम्हाला ढोल गवार पशु नरिश सकल ताड ना के अधिकारी. बरं का अण्णासाहेब. ते मोत्याचं ताट प्रभूने स्वीकारलं आणि समुद्र आणि महत्त्वाचं सांगितलं. मालक तुम्हाला नाही कल्पना पण तुमच्या 18 पद्म वानर सेनेमध्ये 2 इंजिनियर आहेत. हां त्याच्या हाताच्या स्पर्शानं पर्वत पहाड दगड तरतात. कोण नात नीली नल के पिदो भाई लरिकाई सियाची सिपाही. नात नीली नल के पिदो भाई लरिकाई सियाची सिपाही. नील कपिदो भाई लरिकाई सियाची कपिदो भाई लरिकाई सियाची. तिनके परस किए गिरि भारे तरी है जलती प्रताप तुम्हारे. तिनके परस किए गिरि भारे तरी है जलती प्रताप. नाथ नील नल कपिदो भाई लरिकाई सियाची सिपाही. नाथ नील नल कपिदो भाई लरिकाई सियाची सिपाही. लरिकाई सियाची सिपाही लरिकाई सियाची सिपाही. तिनके परस के गिरी भारे त्यांच्या स्पर्शानं दगडे काय पहाड तरतील त्याच्याद्वारा पुलाचं काम करा प्रभू असं सांगून समुद्र अंतर्धान पावला आणि या ठिकाणी सुंदरकांडाचा पूर्णविराम झाला. इति श्रीमद रामचरितमानस सकल कलिकलयुद्धोत्सणे पंचम सोपान समाप्त. सरस्वती सीताराम शिव पार्वती गुरुदेवाला वंदन करून लंकाकांड सुरू झालं. पुलाच्या कामाला प्रारंभ झाला. धाव मरकट बिकट बरूता आनो बिटप गिरिन के जूथा सुनि कवि भालुक चले करुआ. जय रघुवीर प्रताप समूहा अति उत्तंग गिरिपाद अपली लई तेई उठाई आणि दे नल निलई रचित सेतू बनाई. दगड पहाड पर्वत टेकड्या आणतायत सगळे वानर आणि हे 2 इंजिनियर हात लावतात फक्त डालो डालो डालो. दशरथ पाटील हे दोघं दिवसभर डालोच्याच कामावर आहे आणि ते तरंगायचे पहाड पर्वत टेकड्या डोंगर. दिवसभर काम झालं पण सूर्य मावळल्यावर श्रम परिहाराकरता सगळी वानरं थांबली. तसे हे 2 इंजिनियर एकांतात बसले नळ आणि नीळ आणि यांची दोघाची वैयक्तिक चर्चा चालू झाली. नळा काय रे निळा समजा आपण दोघं भाऊ या रामाच्या सैन्यात नसतो यानं काय दिवा लावला असता. अरे आपल्यामुळे चाललं का नाही पुलाचं काम. नाव तर याचंच होणार रामानं बांधला इंजिनियर गायब. दोघाची रात्रीची चर्चा चालू आहे आणि एक लक्षात ठेवा देवाला सगळे जमतं इतकंच नडतं. तिळ मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भार देवा. अभिमानाचं कार्य काय आहे. अभिमानाचं कार्य आहे बुडवणे. लेने को हरिनाम देने को अन्नदान
तरणे को लीनता. शेठजी 12 तारखेपासून पाहता तुम्ही हे तिन्ही कार्यक्रम. पहाटेच्या काकड्यापासून रात्रीच्या कीर्तनापर्यंत लेणे को हरिनाम 7 दिवस झाले. जेवल्याशिवाय कोणी जाऊ नका. देणे को अन्नदान. आणि पुन्हा दशरथ पाटीलनं त्यांचा अख्खा परिवार नाते गोते हात जोडून उभे. तरणे को लीनता, तरणे को लीनता, लेणे को हरिनाम, देणे को अन्नदान. अभिमानाचं काम आहे बुडवणे. तुम्हाला माहिती आहे लव्हाळ नावाचं गवत अर्ध्या धारत असते, पण त्याची पद्धत आहे पूर आला की झोपून जातं ते. घालीन लोटांगण वंदन चरण. पुराचं पाणी संपलं की उभं राहतं पुन्हा टवकारून. अरे 50 फूट उंचीचा वृक्ष नदीच्या काठाला गेला न बिगर तिकीट समुद्राला, आणि गवत टिकलं अर्ध्या धारत का. हे नम्र आहे, ते अभिमानी आहे. म्हणून महापुरे झाडे जाती ते लवाळे राहते. तरणे को लीनता, डुबणे को अभिमान. रात्री एका माशान धडक दिली आणि पहिल्या धडक योजनेत पूल गायब झाला. एवढा गायब झाला की काल कुठं काम केल्याचा अंदाज लागेना. सगळी वानरं आली. बोलवा त्या इंजिनियरला. इंजिनियर म्हणजे इथलं नाही बघा दशरथ पाटील, हे नळ आणि निळ इथलं चालू आहे. हां, ते तुमच्यातलं नका लावून घेऊ. अरे बोलवा त्या दोघाला. कामाची शाश्वतीनं ते आपलं श्रमदान कालचं फुकट का घालवलं म्हणावं. आता 18 पद्म वानरं दोघावर तुटून पडली. शेपूट ओढते, कोणी हात ओढतं, कोणी कान ओढतं. आणि ची 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 करत होती वाट. मारुतरावच्या लक्षात आलं कुछ तो भी दाल में काला है. गदा घेऊन धावले. जय श्रीराम. अरे आपने जात में का बंदर आहे, गलती होगी उसको छोड़ दो. हनुमानजीनं मध्यस्थी केली, बाजूला झाले आणि दोघाला विचारलं नळ्या निळा काय मारते रा. फुलका गायब झाला तेच कळत नाही. कळत कसं नाही, सिमेंट वापरलं नाही तुम्ही. म्हणजे तेव्हापासून खाण्याची पद्धत होती असं डोकं चालू नका. सिमेंट का एल&टी का माणिकगड का चट्टीनाड. अरे तेव्हा ही कंपनी नव्हती, मग कोणतं सिमेंट. मारुती राया सांगतो. रकारा पुढे एक मकार मांडिका. ही हनुमानजीची कंपनी सिमेंटची. एका दगडावर रा, दुसऱ्या दगडावर म. हे रामनामाचं सिमेंट वापरलं तर तयार होईल पूल. जमलं मला. अण्णासाहेब एका दगडावर रा, दुसऱ्यावर म, एकावर रा, दुसऱ्यावर दगडं तरंगायची. काम चालू. सहज रामचंद्र प्रभू बघायला आले. कुमार भाऊ माझ्या नावानं दगडं तरतात. मी तर अजून नाही टाकून पाहिला भाऊ. इथं नको, इथं नको. इथं वानर आहे, वानर आहे, चंचल आहे. ते कुठून पाहतील न जर बुडाला तर माझी चर्चा करतील का. आपल्या हातून तर तोंड्याच्याच हातून बुडतो नाही का. 10 चंचल आहे का नाही ठोंबरे पाटील. 10 चंचल आहे जगात. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मदो मरकटो मीनो. 10 नंबरवर मासा आहे, 9 नंबरवर वानर आहे, 1 नंबरवर मन आहे. मनासारखं चंचल नाही, त्याचा वेग कोणालाच काढता आला नाही, फक्त मनात आलं पाहिजे. पंढरपूर उच्चार व्हायच्या आधी आणेगाव वापस. कधी गेलं तुम्हालाच माहीत नाही. पंढरपूर कशाला. अमेरिका आलं जाऊन, जाता येता न लगे. एवढं बिलिंदर आहे ते. तुम्हाला माहीत आहे ना बहिणाबाई चौधरी त्यांची मनावर एक कविता आहे, पाठ आहे सर्वांना. मन ओढाय ओढाय उद्या पिकातले ढोरे. मन ओढाय ओढाय उद्या पिकातले ढोरे. किती हाकला हाकला फिरी येत पिकावे रे. किती हाकला हाकला फिरी येत पिकावे रे. हो मन वढाय वढाय उद्या पिकातलं ढोर. मन वढाय वढाय उद्या पिकातलं ढोर. किती हाकला हाकला फिर येत पिकावर. किती हाकला हाकला फिर येत पिकावर. ए मन जहरी जहरी त्याच न्यार रे तंतर. मन जहेरी जहेरी त्याच न्यार रे तंतर. ए अरे इच्छू साप बरा त्याने उतारे मंतर. अरे इच्छू साप बरा त्याले उतार मंतर. मन ओढाय ओढाय उभ्या पिकातले ढोरे. मन ओढाय ओढाय उभ्या पिकातले ढोरे. किती हाकेला हाकेला फिरी येत पिकावे रे. किती हाकेला हाकेला फिरी येत पिकावे रे. हो मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर. मन वढाय वढाय
उभ्या पिकातल ढोर किती हाकला फिर येत पिकावर फिर येत पिकावर फिर येत पिकावर एक नंबरचं बिलिंदर आहे. मन म्हणतो मन. पण मनाचा आहे एक स्वभाव चांगला आहे बरं का. आनंद ढाळे, तुम्ही इथं बसला तरी मन गेलं सोन्याच्या दुकानात बारशीला. मन वडाळे उभ्या पिकात आल्या ढोर. एक मनाचा स्वभाव चांगला आहे बरं का ढाळे. ते चांगल्या कामाला लागत नाही बरं का. अरे आता काय सगळीकडे आपला आपला भूतकाळ आठवा. दशरथ पाटील मला बोधले बाबांनी सांगितलं, 4 पाहुणे आले पुण्याला तर बाहेर बसायचं घरच्या लोकांनी आणि जेव घालायचं 4 पाहुण्याला आत, एवढी जागा. आता पूर्वीच्या घरा एवढाले बाथरूम झाले आता आहे ना. आहे चांगलं आहे. आता भूमिपूजन झालं इथं आहे. सगळ्या जावयांच्या हस्ते भूमिपूजन झालं. मी त्यांना बोललोय, म्हणलं तुम्हाला काय उपयोग आहे आता ह्या मंगल कार्यालयाचा. आता काय फायदा आहे. ते म्हणले आमचे मुलं आहे मुले. हां मग जमते, तुमचं आम्ही विनामूल्य करू. त्यानिमित्ताने वडिलाचं नाव राजाराम आहे ना कुमार भाऊ, आईचं नाव चंद्रभागा. म्हणून बरोबर संधी केला आणि भगवान शंकराच्या मुखात रामचंद्राविषयी जो पहिला शब्द निघाला तो मंगल भवन आहे. मंगल भवन अमंगलहारी द्रवसु दशरथ अजिर बिहारी. ही तर चौपाई जगाला पाठ झाली टीव्हीमुळे. पण याचा अर्थ काय आहे. मंगल भवन का मतलब मंगल का धाम. अमंगलहारी अमंगल का हरण करने वाला. द्रवसु दशरथ अजिर बिहारी. दशरथ जी के आंगन में बिहार करने वाला बालरूप राम को मेरा प्रणाम. इथून रामायण सुरू झालं. त्यातला शब्द पहिला आहे मंगल भवन. भारी डोकं चालवलं भरत देश. म्हणून वडिलाचं नाव आलं, राजारामजीचं नाव पहिलं, आईचं नाव दुसरं, आणि ज्याची कथा झाली त्याच भूमीवर हे मंगल कार्यालय होणार म्हणून मंगलधाम. राजचंद्र मंगलधाम हे नाव जाहीर झालं. आता लवकरात लवकर काम सुरू करा. तुम्हाला काय अशक्य ते तुम्हाला नाही नारायण तुम्हाला. अरे जावाई लोक लक्षात ठेवा, गोवर्धन उचलायचं काठीण कोणाला आहे. गोपाळ्यांना. काठ्या लावू लावू घामाघूम झाले तरी हालत नव्हता. किसनरावनं नुसती करांगोळी लावली आणि उचलला. तसं हे किसनराव आहे, यांच्या करांगोळीनं उचलतो गोवर्धन. मी एवढ्यासाठी वशिला लावतो, लवकरात लवकर काम करा नाही का कुमार भाऊ. आणि पुन्हा याच बाबाचं वास्तुशांतीनिमित्त कीर्तन ठेवा. आमची दुसरी काय अपेक्षा आहे. आणि सगळे जावाई बोलून घेऊ त्या दिवशी बरं का. ठीक आहे. ते सर्वांच्या साक्षीनं ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात आपण आताच तो सोहळा पार पाडला त्या ठिकाणी. म्हणून तिथून गेलो मी तुमच्या पुण्याच्या घरी. मग आलो आपण इथं. अरे पूर्वी गोडधोड कधी मिळायचं जुन्या लोकांना विचारा. सण असला तर, आणि परिस्थिती बिकट असेल तर माय संकटात असायची. मोलमजुरी करणारी माय बरं का शेठजी. गाठी गाठीचं लुगडं नेसणारी माय, तिला संकट पडायचं. शेजाऱ्याचे लेकरं गोडधोड खातील, आमची भाकरीची सोय नाही. लाज सोडायची आई. 10 घरं भीक मागितल्यासारखी उसणं मागायची बरं का. आपापला भूतकाळ आठवा. मग ते सरपण जाळ थोडं थोडं सगळे पदार्थ करायचे. या निमित्तानं लेकराला मिळते म्हणून एका पातेल्यात श्रीखंड, एका पातेल्यामध्ये बासुंदी, एका पातेल्यामध्ये गुलाबजाम, एका पातेल्यामध्ये जिलेबी. का
पुन्हा आता कधी 2 महिन्यानं सण येईल तेव्हाच लेकडाला मिळेल म्हणून हे आई करायची. आणि मासी बासुंदीवर बसली, तिथून उठली, श्रीखंडावर बसली, तिथून उठली, गुलाबजामवर बसली बरं का शेठजी, तिथून उठली, जिलेबीवर बसली. आणि जिलेबीपेक्षा लाल निखारा आहे चुलीत, तिथं नाही बसली का? त्या मावशीनं काय बोर्ड लावला का चुलीजवळ, इथेच मासीला बसण्यास सक्त मनाई आहे. मग का नाही बसली मासी? तिलाच विचारा, मासी तू श्रीखंडावर बसली, बासुंदीवर बसली, गुलाबजामवर बसली, जिलेबीवर बसली, त्याच्यापेक्षा लाल आहे निखारा चुली, तिथं बस ना. मासी म्हणते बसणं सोपं आहे महाराज, उठणं लय अवघड आहे. एकदा बसलीच. मी कासाठी सांगतो तसं मनाचं आहे. एकदा 2 ते 5 12 तारखेपासून रामकथेची गोडी मनाला लागली. मग तुम्ही 1:45 वाजता नायलनच्या दोरीनं बांधून ठेवा, तरी दोऱ्या तोडून कथा ऐकायला येतं. का? येणे सोसे मन झाले हाव भरी. हे 1 नंबरचं चंचल बरं का रैदास. हे उठून वाढला. मनो मधुकरो मेघो मानेनी मदनो मरुत मामदो मरकटो मीनो मकाराद अशा चंचला. वानर 9 नंबरवर आहे. वानराचं पाहिलं ना तुम्ही? ते काय समाधी लावून बसतं काय? वाकुल्या दाखवतं, दात तरी इचकतं, नाही काही उद्योगत. इतकं चंचल आहे ते. प्रभूला प्रश्न पडला, हे चंचल आहे वानर, आपण दगड टाकला आणि बुडाला तर सगळीकडे चर्चा करतील, म्हणून लांब जावं. लांब गेले. हे पहा, ज्याला सायकल शिकायची असते, दशरथ पाटील तुमचे अनुभव असेल, सायकल शिकायची असली मी काय समाजात शिकतं का? ते सकाळी तांबडं फुटलं का माळराणाला सायकल नेतं. मोठा दगडा शेजारी सायकल, दगडावर डावा पाय, पलीकडच्या पायावर उजवा पाय, वजन टाकतं, वाकडे करून सायकल फिरायला लागली. 2-4 चक्कर झाले, घसरून खाली पडले, याच्या अंगावर सायकल, घाई उठतं, सायकल बाजूला फेकतं, स्वतःला किती लागलं बघत नाही, आधी बघून घेतं मला कोणी बघितलं का. इथलं सांगतो तसं प्रभू हा ना, हे त्यांचे अनुभव आहे म्हणून टाळ्या वाजवल्या त्यांनी. सायकलून पडले नाही हे वाजवणारे. मस्त चालू आहे आपला खेळी मेळी रामायण आपलं सर. तसं राम प्रभूला वाटलं इथं नको, वानर आहे, एकटे गेले. पण मारोतरावच्या लक्षात आलं बरं का, जावई बापू कुछ तो भी दाल में काला है, मालिक जा रहे. मारोतराव मागं लांब गेले. कुमार भाऊ डावीकडे कोण नाही, उजवीकडे कोण नाही. नारा एवढा दगड घेतला, त्याच्यावर लिहिलं राम, टाकला पाण्यात, बुडाला. शेठजी सफरचंद एवढा केला, त्याच्यावर टाकलं राम लिहून, तोही बुडाला. नंतर बदाम एवढा खडा घेतला भरतजी, त्याच्यावर लिहिलं, तोही बुडाला. अरे हे तर मोठे मोठे पर्वत टाकतात तरतात, माझ्या हातून बदाम एवढा खडा का बुडाला? जाऊ द्या, काही मर्म चुकलं असेल. पण हे बघितलं नाही कोणा, म्हणजे बरं काकडे वगैरे साहेब डावीकडे पाहिलं कोण नाही, उजवीकडे कोण नाही. मागं फिरून पाहिलं, मारोतराव खाली मान घालून हसत होते. अरे हे कधी आलं? प्रभूला वाटलं दगड टाकायचा कार्यक्रम संपल्यावर आलं असावं, पण विचारावं वाटलं. हनुमंता बोला, कधी आला आपण? पहिल्याच दगडाला. ते तिन्ही पाहिले. कोणाजवळ सांगू नका, अजिबात नाही सांगणार. आणि मग तुमच्या हातून पर्वत तरतात, माझ्या हातून खडा बुडाला. मालक, आम्ही तुमचं नाम लिहून दगड टाकतो तेव्हा त्या दगडाला नामाचा आधार असतो, त्या आधारे तरतो. सगळ्या जगाचा आधार परमेश्वर आहे. तो ज्याला हातातून टाकून देतो मालक, त्याचा आधार संपतो. ते कोणाच्या बड्यावर तरल? तो राम अधिकम नाम इति मे निश्चलामती तोया तू तारित अयोध्या भुवन नामना तू भुवनत्रयम. तुमच्यापेक्षा नाम श्रेष्ठ. याचं कारण सांगतो मालक. काय कारण? तुम्ही फक्त त्रेतायुगापुरता नाम चंद्र सूर्य असेपर्यंत, हा एक फरक. तुम्ही अयोध्या तारली, नामानं त्रैलोक्य तारलं, हा दुसरा फरक. तुम्ही एका अहिल्याचा उद्धार केला, नामानं कितीकांचा झाला. आणि एक फरक सांगू प्रभू, काय? तुमचं दर्शन घ्यायला राजवाड्यात वशिला द्वारपाला सोबत लावून यावं लागतं, पण तुमच्या नामाची ही जादू आहे. नाम घेणाऱ्याच्या झोपड्यात सुद्धा दर्शन द्यायला तुला जावं लागतं. म्हणून तुमच्यापेक्षा नाम राम से ज्यादा रे भाई, नाम राम से ज्यादा रे भाई, नाम राम से ज्यादा, नाम राम से ज्यादा रे भाई, नाम राम से ज्यादा, नाम राम से ज्यादा रे भाई, नाम राम से ज्यादा, नाम राम से ज्यादा भाई, नाम राम से ज्यादा भाई, नाम राम से ज्यादा,
ज्यादा भाई, नाम राम से ज्यादा भैया नाम राम से ज्यादा भाई, नाम राम से ज्यादा। सागर ऊपर पत्थर तारे रघुवीर पावे खेदा, सागर ऊपर पत्थर तारे रघुवीर पावे खेदा। ओ वाला था सो हुआ वाल्मीकि, वाला था सो हुआ वाल्मीकि, भेंट भई नारदा। नाम राम से ज्यादा रे भाई, नाम राम से ज्यादा, नाम राम से ज्यादा भाई, नाम राम से ओ भैया नाम राम से ज्यादा भाई, नाम राम से ज्यादा भाई, नाम राम से ज्यादा, नाम राम से ज्यादा भाई, नाम राम से ज्यादा ओ भैया नाम राम से ज्यादा भाई, नाम राम से ज्यादा भाई, नाम राम से ज्यादा भाई, नाम राम से ज्यादा। पुलाच्या कामाला सुरुवात झाली बघा दशरथ पाटील. तिथे लिंग स्थापन केलं, त्याचं नाव रामेश्वर. आणि थोडं डोकं चालवा, तुम्हाला मी विचारणार आहे, हिशोब करायचा आहे तुम्ही. शेठजी, पुलाचं काम 5 दिवसात झालं. 100 योजन, योजन 4 कोसाचा म्हणजे 400 कोस. किलोमीटरमध्ये 1 योजन म्हणजे 12 किलोमीटर. 1200 किलोमीटरचं काम. 18 पद्म वानर आहे. 5च दिवसात झालं. पण टप्पे हिशोब करा. कुमार भाऊ, मी सांगितलं मारवाड्याच्या पुढं आहे कुमार भाऊ, मला हिशोब करावा लागेल. मग पहिल्या दिवशी काम झालं दशरथ पाटील 14 योजन, दुसऱ्या दिवशी 20, तिसऱ्या दिवशी 21, चौथ्या दिवशी 22 आणि 5व्या दिवशी 23. असा क्रम आला आहे तो. बरं, पुन्हा आपण हिशोब राहिला ना, हिशोब करावा लागेल. वा वा, 100 योजन आहे. पहिल्या दिवशी 14 योजन काम झालं, दुसऱ्या दिवशी 20. बरं का जावाई बापू, तुम्ही हिशोब करा. दुसऱ्या दिवशी 20, 20 आणि 14, हा बा जमला. वा वा, जावाई मारवाड्याच्या पुढे दिसत आहे. उगच मुली दिल्या का दशरथ पाटील, काही साध्या आहे का? बरोबर निवड आहे. पुन्हा झालं व संपला आनंद. आज शेवटचा दिवस आहे. खूप मजा आली. 7 दिवस डोंबरे पाटील खेळी मेळी चाललंय आपलं. पहिल्या दिवशी 14, दुसऱ्या दिवशी 20, 34 झालं. तिसऱ्या दिवशी 21 योजन. 34 आणि 21 55. चौथ्या दिवशी 22 77 आणि 5व्या दिवशी 23. किती झालं? 100 झालं ना. हां, त्यासाठीच तुम्हाला जरा डोकं चालवा म्हटलं. हे 5 दिवसातलं काम. पण पहिल्या दिवशी काम 14 योजन, दुसऱ्या दिवशी 20 योजन, तिसऱ्या दिवशी 21 योजन, चौथ्या दिवशी 22 योजन, 5व्या दिवशी 23. झालं पुलाचं काम. आता कुठवर लांब होता झालं म्हणजे. रामचंद्र प्रभू समुद्रात पुलावर येऊन उभे राहिले. त्यांना म्हणायचं सगळं जलचर पाण्याच्या पृष्ठभागावरती आले आणि तो समुद्र झाकल्या गेला. एकाच वेळी सगळी वानर सेना घेऊन रामचंद्र प्रभू लंकेतल्या सुबेल पर्वतावर. सुबेल सांगितलं वानरांना, जा रे फळे भक्षण करा. जे राक्षस विरोध करतात ना त्यांचं नाक कान तोडा. वानर फळे खाऊ लागले. विरोध करणाऱ्या राक्षसांचं नाक कान तोडलं. नाक कान तुटलेले राक्षस रावणाच्या दरबारात लंकेश जिन करे राजा काननी पाता, तिन रावण ही कही सब बाता. जिन करे नाचा काननी पाता, तिन रावण ही कही सब बाता. तिन रावण ही कही सब बाता. जिन करनासा काननी पाता, तिन रावण ही कही सब बाता. करनासा काननी पाता, तिन रावण ही कही सब बाता. तिन रावण ही कही सब बाता. जिन करे नाचा
रावण ही कही सब बाता जिनके नाता कान नहीं पाता तीन रावण ही कही सब बाता सुनत श्रवण बारी दी बंधेला दशमुख बोली उठाय कुलाना दशमुख बोली उठाय हो दशमुख बोली उठाय कुलाना जिनकर नासा कान निभाता तिन रावण कई सब बाता। लंकेश तपस्वी किशना लंका में आ पहुंचे हैं। 10 तोंडानं रावण बोलला, तपस्वी किशना त्याला शाप होता, 10 तोंडानं बोलशील थोड्या दिवसात मरशील। बरं का अण्णासाहेब, आपल्याही संप्रदायात एक प्रमाण असंच आहे, सगळे लंकेत जेव्हा वानर आले वारकरी धन का पहिला आला राम रावणासी सांगती काय नित सुरा निजलासी भूपती अवघे लंके माझी आले रामाचे शेठजी काही लोक म्हणतात हे 8 तास बोलतं याचा आवाज का नाही बसत? अरे बसायला तर वेळ पाहिजे, बसेल कधी? दशरथ पाटील ते नाही, तो लाड नाही, बसतच नाही ते पत्रकार मंडळी फार हुशार असतात बरं का, इथले पत्रकार, त्यांनाही नमस्कार। पत्रकार काय विचारल? एकदा भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजींना पत्रकाराने प्रश्न विचारला, वाजपेयी जी बोलो भाई आपने शादी क्यों नहीं की? अरे भाई समाज सेवा करते करते शादी करने के लिए समय नहीं मिला है ना, तसं आमच्या आवाजाला बसायलाच वेळ समय नाही, ते तापूनच। पण ते उत्तर मलाही सापडत नाही बरं का शेठजी। दुसरा महाराज एक तर दवाखान्यात जाईल सलाईनवर, तुमचं कीर्तन रामायण सकाळचं ते सकाळी 9 ते 12 माजलगावच्या पुढे 30 किलोमीटर, त्याचं गावाचं नाव खेरडा, 9 ते 12 मग 2 ते 5 एकाच वेळी सुरू झाले दोन्ही, आणि दररोजचे कीर्तन आहे रात्रीचे। काल महासांगवीला राधाताई सानपकडे, परवा गोरक्षनाथ टेकडीला, त्या दिवशी रेणापूरच्या जवळ कोणतं आहे ए गरसोई, हे काय टपलेच आहे हे, मग याच्यावरून समजा साक्षीदार आहे। 8 तासनं मधला प्रवास, तिघाला माहीत आहे, शंकरराव, एक गणेश, दत्ता भाऊ, तर आम्ही किती वाजता आणि काय ते सगळे त्यांना माहीत आहे। त्यांनी फोन केला, बाबा आज किती वाजता? म्हटलं 1:30 वाजता नाही, 1:30 1:30 कधी वाजतो आपला? 1:45ला 1:30 वाजतो, मग आम्ही 1:03ला मग त्याची गंमत केली। आलो मी तिकडून, दार उघडलं गाडीचं, एक पाय खाली टाकला, म्हटलं गड्या बघ, म्हणलं 1:30, मग म्हटलं ठीक आहे। ते नाही, 10 तोंडानं रावण बोलला, त्याला शाप होता, थोड्या दिवसात मरशील। प्रसंग रात्रीचा संध्याकाळ झाली होती बरं का रविदास, लंकेतली घटना, आणि आकाश स्वच्छ आहे तरी मेघगर्जनेचा आवाज आणि विजाची चमक, म्हणून रामचंद्राने बिभीषणाला विचारलं, बिभीषणा हाजी आकाश स्वच्छ आहे, मेघगर्जनानं हे विजाची चमक, या वेळेला संध्याकाळ झाली ना, माझा भाऊन वहिनी करमणुकीसाठी नृत्यशाळेत, बरं एखादं नृत्य पसंत पडलं की दादा हसतो माझा, तो आवाज मेघगर्जना आणि हे विजाची चमक, शेजारी आमच्या वहिनी बसल्या असतील, त्या नृत्यांगणाच्या तालावर मान हलवतात ना प्रभू, तेव्हा आमच्या वहिनीच्या कानातल्या बाया हलतात, त्या बाया हलल्या
प्रकाश आकाशात येतो. धक्का बसला. जगाच्या बापाला काय वैभव आहे. याच्या बायकोच्या कानातल्या बाह्याचा प्रकाश आकाशात. नृत्यांगना नाचत होत्या, वाद्य वाजत होतं, गंधर्वाचं गायन. संध्याकाळची वेळ. रावण मंदोदरी खुश. शाबास. ये रावण की नृत्यशाला. शाबास. भवन चलऊ निरकत भुज बीसा लंका शिखर ऊपर आकारा अति विचित्रमय होई आकार बैठ जाई तई मंदिर रावण लागे किन्नर गुणगन गावन बाजई ताल पखावत वीणा नृत्य करई अप्सरा प्रवीणा रंभा विगसुर नारी नभेना सकल यचमतर कला प्रवीणा करई गान बहुतान तरंगा बहुविधि क्रीडई पाणी पतंगा रामचंद्रानं बाण सोडला. नृत्य शाळेत आला. बाणानं वाद्य फोडलं. पहिलं वाद्य फोडलं. थांबलं वाजायचं. नाचणंही थांबलं. मंदोदरीच्या कानातल्या बाह्या तोडल्या. रावणाचे मुकुट पाडले. ते काम करून बाण पुन्हा प्रभूच्या भात्यात वापस. त्या दिवशी प्रोग्राम थांबला. पण मंदोदरी म्हणाली, कशाचं लक्षण आहे. तुमच्यासारख्या मर्दाचे मुकुट खाली पडणं, माझ्यासारख्या सौभाग्यवतीच्या कानातल्या बाह्या तुटणं. जाणं रामाला शरण कल्याण होईल तुमचं. मंदोदरे, ज्याचं मुंडकं तुटून पडलं होमात तर महादेव प्रसन्न झाला. त्याचे मुकुट पडण्याला अपशोडून डापरोक्ती ऐकून घेत नाही. दुसऱ्या दिवशी थोमरे पाटील रामचंद्र प्रभूंनी सगळ्यांना आपल्या भाषेत मीटिंग. प्रमुख सल्लागार आहे जामवंत. बाबा काय करावं लागेल. जामवंत म्हणाले, मालक माझी विनंती आहे, युद्ध टाळायचा प्रयत्न केला पाहिजे. कारण युद्धामध्ये सर्वात मोठी हानी होते. तरुण मुली विधवा होतात. जामवंताची सलाह आहे. युद्धात कोण मरतात. जवान पोरं, लग्न झालेले 6 महिन्यापूर्वी लग्न झालेले, 1 वर्षाचं पोर असलेले, मायबाप खेड्यावर असलेले बॉर्डरवर मरतात. तेव्हा त्या जवानांच्या बायका जन्मभर कुंकू पुसून रडतात. मालक, हा सर्वात मोठी हानी युद्धात. म्हणून माझा तुम्हाला एक विनंती वजा, फक्त युद्ध टाळा. काय करावं लागेल. समझोता करण्यासाठी कोणाला तरी पाठवा. याचं नाव आहे अंगद शिष्टाई. बस बस, सोपं सुटसुटीत. अंगदाची निवड झाली. अंगदानं गदा खांद्यावर घेतली. अंगदजी निघाले. राक्षसांची मुलं क्रिकेट खेळत होती. अण्णासाहेब त्यांनी खेळता खेळता बघितलं, गदावाला आलं, गेले पळत आपल्याकडे. डॅडी मम्मी दरवाजा बंद करो. क्या हुआ बेटा. वो गाव जलाने वाला बंदर आया है. यांना काय माहिती, बदलून गेलं. अख्ख्या लंकेत चर्चा. आलं रे पेटवणारं कालचं, आलं रे पेटवणारं. पट्टा 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 दारं बंद. ज्या रस्त्यानं अंगाजी जातात दरवाजे बंद. चुकून राहिलं ना शेठजी एखादं दरवाजात, ते असं मान हलवायचं अंगदीकडे. नाही काय नाही, आमच्या घरचं रॉकेल नव्हतं महाराज, पुढच्या वाड्यातलं. आत्ता अंगदजी समजले, मुझे तो बजरंगबली समज रहे. काही तर न विचारता सरळ, ओ गदावाले महाराज, सरळ सरळ. पुढे एक चौक लागला तरी वाकडं तिकडे कुठेच जायचं नाही. सरळ. त्याच्या पुढे एक चौक, सरळ. उद्देश एकच, इकडे येऊ नये. सरळ जा, म्हणजे रावणाचा वाडा. अंगदजी आले. शेठजी
रावणाच्या दरबारात अंगदाचा प्रवेश कसा? मातलेल्या हत्तीच्या कळपात सिंहाचा प्रवेश. ये बा. तो अंगदच होता पूर्वीच्या जन्मी. हा सर्वांच्या परिचयाचा आहे. पोलीस अधिकारी होता. पोलीस अधिकारी पण सोडून दिली नोकरी. छंद लागला, आता पागल झाला. भारतभर कोण्याही साधूच्या कथेत हेच काम करते. काय हो? प्रवेश. आनंद ढाळे. जथा मंद गज जुत मह पंचानन चली जाई. राम प्रताप सुमिरी मन बैठ सभा सिरुनाई. प्रवेश झाला सिंहासनावर. रावण या बसा नमस्कार या भानगडीतला नाही. रावणानं सिंहासनावर बसूनच विचारलं, कंटक बनते बंदर हो मैं रघुवीर दूत दस कंदर हो. बनते बंदर हो मैं रघुवीर दूत दस कंदर मम जन कही तो ही रही मिताई हो. तब हित कारण आए हो भाई. तब हित कारण आए हो भाई. तब हित कारण आए हो भाई. पहिला प्रश्न विचारला रावणाने, का है बंदर? अंगदजी म्हणाले, शेपटावून ओळखलं मी बंदर आहे, पण 10 तोंडाचा माणूस नाही असू शकत. तू कोण आहे दशकंदर? असं उलट विचारलं. आणि अंगदाने मध्यम परिचय दिला बरं का. परिचयाचे 3 प्रकार आहेत दशरथजी. उत्तम, मध्यम, सामान्य. स्वतःहून स्वतःची ओळख उत्तम परिचय. बापाहून मुलाची, मुलाहून बापाची मध्यम. आणि मिशेषवरून मिस्टरचा परिचय याला सामान्य म्हणतात. ते कोण आहे? वकील साहेब. ते कोण आहे? डॉक्टर साहेब. ते कोण आहे? इंजिनियर. ते कोण आहे? आमदार. उत्तम परिचय. ते कोण आहे? आमदारचे वडील. ते कोण आहे? वकील साहेबाचे चिरंजीव. हा मध्यम. ते कोण आहे? तुला माहीत नाही? नाही ना, तुम्हाला माहीत नाही? नाही म्हणतो तर म्हणजे समाजात पाहिलंच नाही कधी, आजच बघतो त्याला. मग त्या बाई तर सगळ्यांना माहिती आहे. मग त्यांचे मिस्टर याला कोणी ओळखत नाही, तिच्याहून त्याचा परिचय. हे इथे तुलसी 3 परिचय. उत्तम, मध्यम, सामान्य. अंगदजीनं रावणाला परिचय दिला तो सामान्यही नाही, उत्तमही नाही, मध्यम. स्वतःचं नाव सांगितलं आणि बापाचं पुढं केलं.